तुम्ही अंधभक्त आणि गद्दारांना सोडून महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला विचारा, तो स्पष्ट शब्दात सांगेल की शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार आहेत. त्यानंतर उरलेले 24 आमदार सुद्धा अपात्र होतात. म्हणजे पूर्ण शिंदे गट अपात्र होतो. म्हणूनच नार्वेकर टाइमपास करत आहेत. राहुल नार्वेकर स्वतःच्या डोक्याने काम करत नाहीये, ते दिल्लीतून आलेल्या आदेशानुसार काम करत आहेत, कारण त्यांचे बॉस दिल्लीत बसलेले आहेत, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला. महाराष्ट्राचे सगळे निर्णय दिल्लीत बसलेले 2 गुजराती माणसं घेतात, म्हणून शिंदे, फडणवीस, राहुल नार्वेकर सारखं उठसूट दिल्लीला जातात. भारतीय जनता पक्ष 16 अपात्रतेचं प्रकरण जेवढं लांबवतील तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना होईल. आज स्वतः शिंदेंचं ठाण्यातून निवडून येण्याचे वांदे आहेत. जर जनता अजून संतापली तर फडणवीस नागपुरातून आणि अजितदादा बारामतीतून सुद्धा निवडून येतील का, याची गॅरंटी कोणीही देणार नाही. 11 मेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जर विधानसभा अध्यक्षांनी नीट वाचला आणि कोणतंही राजकारण करायचं नाही, राजकीय पक्षपात करायचं नाही असं ठरवलं तर 2 आठवड्यात सुद्धा हा निर्णय लागू शकतो. पण तो निर्णय काय असावा हे सूचित केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ खरा पक्ष कुणाचा? खरा पक्ष हा उद्धव ठाकरेंचाच आहे असं 11 मेच्या निकालातून सूचित होतं. खरी शिवसेना कुणाची? 11 मेच्या जजमेंटमधून हे आपल्याला सूचित केलेलं आहे की आम्ही भारत गोगावलेंना प्रतोद म्हणून बेकायदा ठरवत आहोत. त्यामुळे त्यांचा आदेश लागू होत नाही. त्यांचा आदेश जर प्रतोद खोटा ठरतोय तर प्रतोदाची नेमणूक करणारा पक्ष हा खरा पक्ष असू शकत नाही असा अर्थ त्या जजमेंटमधून काढता येऊ शकतो. त्यामुळे हेही सुप्रीम कोर्टाने सुचवलेलं आहे. त्यामुळे पहिले 16 जण जे गेले ते सरळ म्हणजे तुम्ही कोणत्याही कायदेतज्ञाला विचारा, कोणालाही विचारा, अनुभवी माणसाला, ते तुम्हाला स्पष्ट सांगतील हे 16 लोक पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यात सापडतात. आणि हे जर 16 लोक सापडले तर उरलेले 24 सुद्धा सापडतात. म्हणजे धोका आहे की 40च्या 40 जे लोक आहेत शिंदेचे हे डिस्क्वालिफाय होऊ शकतात, हे अपात्र ठरू शकतात. म्हणूनच हे वेळ काढणं चाललेलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतःच्या डोक्याने काम करत नाही आहेत, ते वरतून आलेल्या आदेशानुसार काम करतायत. त्यांचा मालक किंवा त्यांचा बिग बॉस हा दिल्लीत बसलेला आहे, मुंबई महाराष्ट्रात सुद्धा नाही. कारण महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे शिंदे फडणवीस पवार सरकार हे लाचारांचं सरकार आहे. त्यांचा बिग बॉस दिल्लीत बसलेले आहेत, 2 बिग बॉस आहेत, त्यांच्या आदेशानुसार हे काम करतात. त्यामुळे हा सगळा वेळ काढूपणा चाललेला आहे. पण यामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिष्ठेला तडा जातोय याचं भान राहुल नार्वेकरांना राहिलेलं नाहीये. मुद्दा असा आहे की हा निर्णय अशा प्रकारे लवकर लागला तर कुणाचं नुकसान होणार आहे? अर्थातच नुकसान शिंदे गटाचं होणार आहे. यांच्या आमदारक्या जातील. पण आता एकच गोष्ट आहे, इतका वेळ काढल्यामुळे यांच्या आमदारक्या पुढच्या म्हणजे विधानसभेची जी मुदत आहे तेवढा काळच जातील. म्हणजे समजा असं धरा की फेब्रुवारी महिन्यात निर्णय झाला आणि नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झाला तर फेब्रुवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 विधानसभेची मुदत संपेपर्यंत यांच्या आमदारक्या जातील. एक वाद चालला होता की यांना 6 वर्षाची बंदी येईल, यांना 1 वर्षाची बंदी येईल वगैरे वगैरे. यात काही तथ्य नाही आहे. कायदेतज्ञांशी बोलल्यावर असं लक्षात येतं की विधानसभेची जेवढी मुदत आहेत तेवढ्याच यांच्या आमदारक्या रद्द होतील. 6 वर्षाची बंदी यांच्यावर येऊ शकत नाही. हे आमदारही शिंदे गटाचे पुढची निवडणूक लढवू शकतात आत्ता आमदारकी रद्द झाली तरी. म्हणजे मुद्दा असा आहे की मुळामध्ये ही सगळी माझ्या मते पक्षांतर विरोधी कायद्याची चेष्टा आहे. जे अशा प्रकारे पक्षांतर करतात त्यांना एक दिवसही सभागृहात बसू देता कामा नये. जर पक्षांतर विरोधी कायदा तुम्हाला लागू होतोय आणि तुमच्यावर कारवाई होते तर अशा प्रकारे तुम्ही वेळकाढूपणा करणं हे माझ्या मते गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे, हा मतदारांचा अपमान आहे, हा त्या कायद्याचा सुद्धा अपमान आहे. आता तुम्ही बघा, फक्त विधानसभेच्या मुदतीपर्यंतच त्यांची आमदारकी जर रद्द होणार असेल तर किती कमी शिक्षा होते यांना. यापेक्षा कठोर शिक्षा कायद्यामध्ये सुधारणा करून यापेक्षा कठोर शिक्षा त्यांना व्हायला पाहिजे. आणि ज्या लोकांना पक्ष सोडायचा आहे, पक्ष कोणीही कधी सोडू शकतो, पण मला असं वाटतं या कायद्यात सुधारणा करून ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी आमदारकी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग पुन्हा निवडणूक लढवली पाहिजे. असं त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा कठोर इशारा आल्यावर आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्यावर की तुम्ही नवीन वेळापत्रक द्या अध्यक्षांना, शिंदे गटामध्ये पळापळ सुरू झाली आहे. शिंदे गटामध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. काही लोकांना अजून मंत्रिपदं मिळालेली नाही आहेत. ते डोळे लावून बसले आहेत की
कधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार होतो आणि मंत्रिपद मिळतं. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा हा दट्ट्य आहे. म्हणजे 2 महिने तर 2 महिने, 4 महिने तर 4 महिने, 6 महिने तर 6 महिने यांना मंत्रिपदं पाहिजेत, कारण यांना आपल्या श्रीमंतीत वाढ करून घ्यायची असं माझं स्पष्ट मत आहे. बाकी लोकसेवा वगैरे काही करायची नाही आहे. शिंदेंचं जे काम चाललेलं आहे सध्या तुम्ही जर बघितलं, रोज नवी घोषणा करतायत. कधी इस्पितळांबाबत, कधी मुंबईबाबत. यातली एकही गोष्ट अंमलात येईल अशी शक्यता दिसत नाही. घोषणाबाज सरकार झालं आहे, थापेबाज सरकार झालेलं आहे. आजच्या निर्णयामुळे शिंदे गटात जी पळापळ सुरू झाली त्याचं प्रतिबिंब शिंदेंचा जो मुलगा आहे श्रीकांत शिंदे याच्या पत्रकार परिषदेत दिसलं. म्हणजे एक तर ही पत्रकार परिषद यांनी का घेतली हे मला कळत नाही. याचं कारण तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो अध्यक्षांबद्दलचा आहे. तुम्हाला काय त्याच्यात बोलायची गरज आहे. पण ही मंडळी इतकी अस्वस्थ झाली आहेत की श्रीकांत शिंदे आज पत्रकारांना समजावत होते की जर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना एवढा वेळ लागलाय तर आता वेळ लागला तर त्यामध्ये आश्चर्य काय आहे. तुम्ही अध्यक्षांचे वकील आहात का? तुम्ही कोणाचे वकील आहात? उद्धव ठाकरेंनी आणि शिंदेंनी दोघांनी डिस्क्वालिफिकेशन नोटीस दिल्या. दोघांनी असं म्हणायला पाहिजे की याचा निर्णय लवकरात लवकर लागायला पाहिजे. पण फक्त उद्धव ठाकरेंचा गटच म्हणतोय की याचा निर्णय लवकरात लवकर लागायला पाहिजे. याचा अर्थ काय काढायचा? तुम्ही जेवढं हे प्रकरण टाणाल तेवढा फायदा उद्धव ठाकरेंना होईल. आज सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना दिलासा दिलाच आहे. तुम्हाला जे वाटतंय ना की लांबून लांबून आपण विधानसभेपर्यंत हे प्रकरण नेऊ आणि नंतर यातून सुटू, तसं काही होणार नाही. तुमची बदनामी व्हायची ते होणारच आहे. सतीश झांझणे म्हणतात, फक्त उद्धव साहेबच महाराष्ट्राची शान आहेत. गुजराती भाजप महाराष्ट्रातून हद्दपार झालीच पाहिजे. बापूसाहेब ढावरे म्हणतात, चीफ जस्टिस कायद्याच्या चौकटीत राहूनच भाजपला सरळ करणार, कारण ते न्यायप्रेमी आहेत. हा विधानसभा अध्यक्ष जास्तच बेशरम आहे. लायकी नसताना पण मिळाला आहे. हा नार्वेकर 3 पक्ष बदलून आला आहे आणि हा पक्षांतर बंदी कायद्याचा निकाल देणार. हीच लोकशाहीची शोकांतिका आहे. श्याम शिरोडकर म्हणतात, जर एखाद्या आमदार खासदाराला पक्ष सोडायचा असेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. वसंत पांचाळ लिहितात, आज आचार्य अत्रे साहेब आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे असले पाहिजे होते. या स्वाभिमान विकलेल्या मराठी नेत्यांना पळता भुई झाली असती. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शंकर थोरे म्हणतात, नार्वेकरला कितीही कोर्टाने झोडपलं तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याने निर्णय दिला तर बीजेपी त्याला सोडत नाही. तो एक वेळ घरी बसणं पसंत करेल, पण बीजेपीच्या यंत्रणेला सामोरं जाऊ शकत नाही, म्हणून तो वेळ काढूपणा करतोय. वसंत त्र्यंबक कनवाटे म्हणतात, कधी अक्कल येईल या सत्ताधारी पक्षांना. सुप्रीम कोर्टाने एवढे ताशेरे ओढून सुद्धा या लोकांना किती मात चढलेला आहे. मित्रांनो, 2024ला लक्षात ठेवा, भाजपला फायदा होईल असे मतदान करू नका. राजश्री हंजनकर म्हणतात, नार्वेकर निकाल तर शिंदेच्या बाजूनेच देतील आणि ठाकरे परत सुप्रीम कोर्टात जातील. त्यावेळी कोर्ट विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं सांगून निर्णय तोच ठेवतील, अशीच शक्यता वाटत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.